मॉडेल प्रोजेक्ट जे चालतात त्याला स्पीड आहे, टाइम लिमिट आहे, डिलिव्हरेबल्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी. आता आपण पूर्वी बघायचो की एखादा कन्स्ट्रक्शनचा स्लॅब झाला तर तो 7 दिवसानंतर स्लॅब करायचा, 20 दिवसानंतर त्याचे डिबॉटम करायचे. पण आता तसं होत नाही. आता तो टाइम स्लॉट एवढा रिड्यूस झालेला आहे की तुम्ही 12 तासानंतर 24 तासानंतर स्लॅब करू शकता. हा कशामुळे रिड्यूस झाला? तर हा टाइम स्पॅन रिड्यूस झाला त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन केमिकल्स आहे. कन्स्ट्रक्शनच्या केमिकलची मोठी त्याच्यामागचं हिस्ट्री आहे, ट्रायल्स अँड एरर्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामधून हा कन्स्ट्रक्शन पिरियड रिड्यूस झाला. आता फक्त कन्स्ट्रक्शन पिरियड रिड्यूस झाल्यामुळे चालणार आहे का तुम्ही? तर नाही. तर त्याच्या जोडीने त्याला बाकीच्या एलिमेंट्स पण तशा पद्धतीने झाले गेले पाहिजेत. तर कन्स्ट्रक्शन पिरियड कमी झाला तुमचा तर तुमचा इकॉनॉमीवरती पण त्याचा इम्पॅक्ट होतो. जसं जसं आता डिलिव्हरी तुम्हाला फास्ट करायची असेल तर तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन केमिकल शिवाय तो देता येणार नाही. मॉडर्न एजच्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन केमिकल्स शिवाय पर्यायच नाही. तुम्ही त्याला ऑप्शन्स ठेवू शकत नाही. कंपल्सरी कन्स्ट्रक्शन केमिकल्स वापरावे लागतात. फक्त प्रश्न हा राहतो की कुठल्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन केमिकल्स कुठे कसे वापरले गेले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला चांगल्या कन्सल्टंटची, चांगल्या इंजिनिअरची तुम्हाला मदत घ्यायला पाहिजे. मनाने कुठले केमिकल कुठे वापरून चालणार नाही. त्याला काही रूल्स आहेत, लॉज आहेत. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही वापरलं तर नक्कीच कन्स्ट्रक्शन केमिकल्समुळे तुमच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीवरती चांगला इम्पॅक्ट पडणार आहे.